नाही. नाही नाहीला तिने नाही केलं. ओ गणी ओ गणी कसं होईल रे? गणीला मी मानाने बोलवतो. हे तू बोल ना. डंबस. चमचे भरपूर आहेत सेटवर. उवा खूप झालेत ना इथे डोक्यात. वा संपलं. काय संपलं? मला नाही. माझ्या तर घरी स्वीटी सातारकर आहे स्वतः. या बात यार काय मजा येते यार. मला खरं तर खूप डिफिकल्ट वाटत होतं सुरुवातीला की कसं मॅनेज होणार आहे सगळ्या गोष्टी, कारण आमचं नुकतंच लग्न झालेलं आणि त्यामुळे कसं ते इतक्या लांब येऊन कसं अरेंज करायचं काय. पण थँकफुली व्हिडिओ कॉल आता जरा खूप व्हिडिओ कॉल लव्ह स्टोरी चालू आहे आमची सध्या. प्रत्येक वेळेला सीन करताना प्रत्येक सीन मध्ये वेगवेगळी वैजू असते. रोज तीच येते असं नाही, कारण इथे सेम दिसणाऱ्या बऱ्याच शेळ्या आहेत, त्यामुळे त्यातली कुठली येते हे आम्हाला माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक दिवशी आमच्या सोबत वेगवेगळी वैजू काम करते. माझ्या मेवण्याकडे पेट आहे आणि त्याचं नाव आहे डॅश. येस, आम्ही त्याला भेटलोय. तो खूपच मजेशीर आहे आणि तो पण त्याला खूपच लढा आहे माझा आणि तो खूप छान जलप झालाय माझ्यासोबत. डॅशने एक इंटरव्ह्यू पण केलेला माझ्यासोबत. इंटरव्ह्यूच्या मध्येच आलेला. माझा घरी पेट आहे लिओ नावाचा. सो मी तो सीन करताना माझ्या मनात फक्त तोच होता, त्यामुळे मला जास्त भरून येत होतं की मला त्याला लांब नाही करायचंय माझ्यापासून. माझं गाव आहे नागपूर आणि लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरवरनं मुंबई पुण्याच्या दिशेने येतात. आम्ही लहानपणी नागपूरला जायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत. अरे भावा, इथली साताऱ्याची भाषा म्हणजे एक नंबर आहे भावा. अशी आहे का? हा मग भावा आहे ना इथे सगळे. अरे बा आणि अरे आई काय करायला संध्याकाळी 7:30 वाजता IPL बीपीएल बघू नका, नुसते आमची सिरियल बघा पारू, फक्त झी मराठीवर 7:30 वाजता. अरे बा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी साताऱ्यात आले कारण पारू सिरियलचा सेट इथे आहे आणि माझ्यासोबत आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी आहे, जी नवी कोरी सुपर फ्रेश अशी शरयू आणि प्रसाद. कसे आहात? मीडिया टॉक मराठी खूप खूप धन्यवाद आणि आम्ही मस्त आहोत. एकदम मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. सातारा मानवते का? म्हणजे इथल्या लोकांचं ऍक्सेंट, इथलं जेवण आणि सगळंच, म्हणजे वातावरण, छान हवा, निसर्ग कसं वाटतंय? मी तर आता कम्प्लीट सातारकर झाली आहे, कारण माझं मागचं शूट पण मी इथेच करत होते आणि आता पुन्हा एकदा मी साताऱ्यातच शूट करते, त्यामुळे मी आता प्रॉपर सातारकर आहे. मला असं वाटतंय की साताऱ्याला आम्ही खूप मानवलो आहोत आणि साताऱ्याने आम्हाला खूप आपलंसं केलेलं आहे. इथली लोक खूप माइंड ब्लोईंग आहेत माहितीये का, खूप मदतशीर आहेत आणि खूप म्हणजे असं कधीच हेजिटेट करत नाही कुठल्या गोष्टीला मदत करताना. सो मजा येते. ह्याच्या तर घरी स्वीटी सातारकर पण आहे. माझ्या तर घरी स्वीटी सातारकर आहे स्वतः. या बात. कसला भारी. बरं, सध्या काय चाललंय तुमचं शूटिंग मध्ये? कसा माहोल आहे? कारण मगाशी प्रसाद थोडा बाचकत होता, सांगू नको, पण शरयू सांगत होती. प्रसाद, आता तुला आली आहे का हिंमत सांगण्याची की काय चालू आहे? नाही, कसं आहे की बरेचदा आम्हालाच माहिती नसतं की पुढे काय घडणार आहे. प्लस तुम्ही जे शूट करता आणि त्याचं जे टेलिकास्ट असतं त्यातलं जे अंतर आहे तेही माहिती नसतं कधी कधी ऍक्टर म्हणून. ते फक्त प्रोडक्शनला माहिती असतं, चॅनलला माहिती असतं. तर त्याची गल्लत होते की बाबा पुढचं सांगायला नाही पाहिजे. बाबा आम्हालाही काय खूप जास्त पुढचं माहिती नसतं, त्यातलं त्यात जेवढं माहिती असतं त्यातलं सगळं दिसलं आहे की नाही, दिसल्यावर मग आम्हाला सांगायला हरकत नसते. ते मगाचं कन्फ्युजन होतं. सो तू मगाशी विचारत होती की काय चालू आहे आता. येस पारू. आता पारूच्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे. पारूचं लग्न करतोय तिचा बा, आणि बासाठी पारू काहीही करू शकते. त्यामुळे बाने ठरवलं की पारूचं लग्न करायचंय, तर पारू तयार झाली. कारण पारूला लग्नाचा विषय काढला की जर टाळकं फिरतं, ती सतत बावर चिडत असते की बा नको ना यार लग्नाचा विषय काढू, मला राहू दे ना तुझ्यासोबत आता थोडे दिवस. एकतर मी तुझ्यापासून एवढे वर्ष लांब राहते, तू मुंबईत राहतो, मी गावात राहते, आणि मी आता तुला भेटायला आले तर तू लगेच मला दुसऱ्यांच्या घरी हकलवतोयस. त्यामुळे पारू सतत बावर चिडते. आता बाने ठरवलंय की पारूचं लग्न करायचंय, तर येस, पारू लग्नासाठी तयार आहे. बरं, आम्ही कमेंट मध्ये वाचतोय की तुमची जोडी खूप छान दिसते किंवा तुमची लव्ह स्टोरी बघायला आवडेल अशी कुठेतरी प्रेक्षकांची प्रतिक्रिया येते, आणि हा ट्रॅक बघायला मी पण खूप एक्सायटेड आहे ऍज अ प्रेक्षक म्हणून. पण आणखीन एक ट्रॅक चाललाय जो सोशल मीडियावर आम्ही बघतो आणि ज्याच्यासाठी खूप जास्त एक्साइटमेंट आमच्यात वाढली आहे. ती अशी आहे की इथून सातारवरून मुंबईला व्हिडिओ कॉल जात आहेत आणि रेड कार्पेटवरच्या लुकचं कौतुक होत आहे. मुंबईवरनं सरप्राइजेस येत आहेत सातारमध्ये अचानक. सो कसं चाललंय तुझी ती फेस कशी आहे?
यार काय मजा येते यार. मला खरं तर खूप डिफिकल्ट वाटत होतं सुरुवातीला की कसं मॅनेज होणार आहे सगळ्या गोष्टी, कारण आमचं नुकतंच लग्न झालेलं आणि त्यामुळे कसं ते इतक्या लांब येऊन कसं अरेंज करायचं काय. पण थँकफुली व्हिडिओ कॉल, आता जरा खूप व्हिडिओ कॉल लव्ह स्टोरी चालू आहे आमची सध्या. आणि येस, काय तीच बऱ्याचशा अशा घडामोडी घडल्या जिथं आनंद व्यक्त करावा असं वाटत होता, जाऊन तिथे करावं असं वाटत होतं, पण तो करता नाही आलं. पण आपण तर कुठेही कसंही आनंद साजरा करतो. तर तुम्ही बघितलंच असेल जसं व्हिडिओ कमेंट मध्ये पण दिसते आम्हाला तिच्या प्रत्येक पोस्टच्या खाली पहिली कमेंट याची. हो, मग आता काय आपलं कर्तव्य आहे ते. कर्तव्य आणि प्रेमही आहे तितकंच. कसलं गोड. या बरं, वैजू बद्दल खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण कसं असतं की माणसांशी एक वेळ आपण कसंही ऍडजस्ट करू शकतो, हा नाही म्हणून, पण प्राणी आपल्याला चूज करतात. त्यामुळे तिच्यासोबत काही गमती जमती घडल्या का एखादा किस्सा, कारण की तुझ्यासोबत फारच तिचं असं घनिष्ठ नातं झालंय. पण सुरुवातीला मला बेसिकली प्राणी खूप आवडतात, त्यामुळे वैजूला हँडल कसं करायचं मला प्रॉपरली माहिती आहे. आणि प्रत्येक वेळेला सीन करताना प्रत्येक सीन मध्ये वेगवेगळी वैजू असते, रोज तीच येते असं नाही, कारण इथे सेम दिसणाऱ्या बऱ्याच शेळ्या आहेत, त्यामुळे त्यातली कुठली येते हे आम्हाला माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक दिवशी आमच्या सोबत वेगवेगळी वैजू काम करते. ती वैजू, तिला मी पेटिंग करते, तिला खाऊ घालते, ती माझ्या मांडीत झोपते सुद्धा. माझ्या मांडीत तिने एकदा सुसू पण केली होती. सो असे गमतीशीर किस्से असतात. मी सीन पाहिलेला एक सिरियल मधलाच आपल्या, की त्याला बाहेर काढतात घराच्या, आणि तुझ्यासाठी खूप इमोशनल सीन होता. आणि जे असे पेट लवर असतात त्यांना खूप वाईट वाटतं. म्हणजे आमच्या घरी अगदी आईच्या डोळ्यामध्ये असं पाणी वगैरे आलेलं, की ज्या पद्धतीने जेव्हा तुला ते रिटर्न मिळालं आणि मग जे तुला असं झालं त्याला तू जवळ घेतलंस, तर ते खूप छान वाटलं. वाट पाहत होतो ते तसं कधी होतं याची. तर तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये असं आहे का की कोणीतरी प्राणी की ज्यांच्याशी खूप जीव की प्राण, कारण इथे जॉर्डन तर आहे सेटवरती, पण तुमच्या घरी मुंबईला वगैरे? माझा घरी पेट आहे लिओ नावाचा, लॅब आणि स्ट्रे ब्रीड मिक्स आहे तो. सो मी तो सीन करताना माझ्या मनात फक्त तोच होता, त्यामुळे मला जास्त भरून येत होतं की मला त्याला लांब नाही करायचंय माझ्यापासून. तर खूपच जास्त इमोशनल झाला होता तो, कारण की लिटरली मी माझ्या लिओला वैजूच्या जागी इमॅजिन करत होते. त्यामुळे मग तो होत गेला. आणि तो जेव्हा मला परत वैजू जेव्हा मला परत मिळते, परत भेटते ती, तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की अरे लिओच मला परत भेटलाय. त्यामुळे मी तेवढ्याच एक्साइटमेंटने तो सीन केला होता. बरं, प्रसादचं आणि जॉर्डनचं बॉन्डिंग जरा छान दिसते आल्यापासून. माझ्याकडे पेट नाहीये, पण थँकफुली या सेटवर आणि माझ्या मेवण्याकडे पेट आहे आणि त्याचं नाव आहे डॅश. येस, आम्ही त्याला भेटलोय. तो खूपच मजेशीर आहे आणि तो पण त्याला खूपच लढा आहे माझा, आणि तो खूप छान जेलप झालाय माझ्यासोबत. डॅशने एक इंटरव्ह्यू पण केलेला माझ्यासोबत, इंटरव्ह्यूच्या मध्येच आलेला. आणि दिस पेट इज नाव रिअली काइंड, आणि हा डॉबरमॅन जरी असला तरी खूप फ्रेंडली आहे तो. आणि त्याच्यासोबत जरा नुकतीच एक ट्रॅजेडी झाली, त्यामुळे तो थोडासा डाऊन आहे, नाही तर तो खूप असं ऑन असतो, सगळीकडे फिरत असतो. सो या. बरं, सगळ्यात आधी ना तुझं जे आउटफिट होतं ते फक्त आउटफिट नाहीये, ते पर्कल बोलकं बघितल्यानंतर ना बऱ्याचशा मुलींना त्यांच्या लहानपणीचे फोटो आठवले असतील. आयुष्यात कधी ना कधी लहानपणी मुलींना ते असं घातलं जातं, छान फोटो वगैरे काढला जातो. सो गावाशी नाळ जोडणारे कुठेतरी हे कपडे आहेत आणि ते एक कनेक्शन जाणवतं. आणि मला असं वाटतं की आपल्यातल्या प्रत्येकामध्ये कुठेतरी 2 व्हर्जन्स असतात. शहरात असताना आपण शहरासारखे असतो, आणि कधीतरी मे महिन्यात जर गेलोच गावी, ज्याला गाव असतात ती माणसं ती तिकडची होऊन जातात. तसं तुमच्या दोघांचं आहे का, की तुमचं आहे दुसरं व्हर्जन, की तुम्ही कम्प्लीट शहरी आहात? मी कम्प्लीट शहरी आहे, त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतो आणि मला हे अनुभवायला मिळतं. त्यामुळे मला खूप भारी वाटतं, कारण परकर पोलकं मी कधी नाही असं वेअर केलं. म्हणजे स्कूलमध्ये जेव्हा असेल तेव्हा मी कधीतरी अॅन्युअल फंक्शनला वगैरे एखाद दुसऱ्या वेळेला मी यूज केलंय. पण तो जो फील असतो गावाकडे जाऊन राहायचा, परकर पोलकं घालायचं, सगळीकडे बागडायचं, ते मी आत्ता पारूच्या भूमिकेत मी ते अनुभवते. पण तू बोललीस की तू शहरी आहेस, पण तुझ्या बोलण्यात ना आम्ही सिरियल मध्ये पाहतो तेव्हा खरंच नाही वाटत, कारण तुझा ऍक्सेंट मगाशी पण इंटरव्ह्यू मध्ये मी पाहिलं, ती सहज बोलताना आपण आवाजावं करतो ना वगैरे, तर ते तिच्या बोलण्यामध्ये खूप असं वाटतं की ती गावचीच आहे. ते काय प्रसादचं काय दुसरं व्हर्जन आहे? माझं गाव आहे नागपूर, आणि लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरवरनं मुंबई पुण्याच्या दिशेने येतात. आम्ही लहानपणी नागपूरला जायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत. त्या तापत्या उन्हात मला, आणि तिथूनच मला आय डोंट नो, वियर्ड आहे, मला ऊन जास्त आवडतं रादर देन,
काय म्हणतात उन्हाळा जास्त आवडतो रादर देन पावसाळा आणि हिवाळा. सो ती लहानपणापासूनची सवय, पण आता ते लॉंग बॅक आहे, म्हणजे माझं गावी जाणंही बंद झालंय. आता जे काय आहे ते पुणे आणि मुंबईचं आहे, आणि मुंबईतच राहायला मला फार आवडतंय. आणि सध्या साताऱ्यात सातारकर आहे. सातारा आहे, साताऱ्याची हवा बिवा खूप सुपर्ब आहे. इथली भाषा तुम्हाला थोडीफार अशी कळायला लागली किंवा तुमच्या तोंडी असे शब्द यायला लागले? कारण मगाशी मी अरे भावा, इथली साताऱ्याची भाषा म्हणजे एक नंबर आहे भावा. अशी आहे का? हा, मग भावा आहे ना इथे सगळे. मुलं तरी तशी बोलतात, मुलींचं आपलं नेहमीच आहे. बरं, मी जसं प्रसादशी आधी बोलले होते की मी तुमच्यासाठी एक चॅलेंज आणलंय, सोपं आहे आणि ज्याच्यासाठी मी थांबले की कधी Okay, let's go. दोघांसाठी करते, तर सोपं आहे. आपल्याला मुळाक्षर तर माहिती आहे, तुम्हा दोघांना संवाद साधायचा एकमेकांशी. फक्त हा अ वरून वाक्य घेईल तेव्हा तुला आ वरून, जे इन्स्टंट असेल. हा, चला आपण प्रेमाचे धडे गिरवता गिरवता आता पुन्हा एकदा आपण अगं काय करतेस पारू? आ वरून. अच्छा, असं बोलायचं का? हा, तिथे आहे. आई शपथ, कसला भारी इंटरव्ह्यू झालाय आज. काही बोलते. कसली घाण आहे तिथे. उवा खूप झालेत ना इथे डोक्यात. वा, संपलं. काय संपलं? म्हणजे उवांना बघून बोलले उवा. पण हे काय संपलं? झालं ना, मी पुढचं घेतलं. हे काय संपलं? आई, तू असं नाही बोलायचंस माझ्याशी. काय आहे काय? आज तुझं औषध घेतलंस का? औषध घेतलंस का तुझं आज? ओ राहिला ना. ओ गणी, ओ कुठे गणी गेला? कसं होईल रे? काय नाही, गणीला मी मानाने बोलवतो. झालं, औषधच मीच घेतलं औषध. मला काही सुचत नाहीये. झालं साताऱ्याची. पटपट आहे एवढं. थांब ना, नाही पटपट पटपट. कपात चहा पिण्यात जी मजा आहे ना ती कुठेच नाही. खाकरा त्याच्यासोबत खाताना खूप मजा येते. मला नाही राईट. नाही नाही नाही, गवारची भाजी खूपच भारी आहे रे. घोडे इथे खातात गवार. हे तू बोल ना. कठीण वाले तू बोल. डंबस. चमचे भरपूर आहेत सेटवर. छत्र्या पण भरपूर आहेत. आता या धरणात फक्त जहाज पाहिजे. जहाज फक्त या धरणात पाहिजे. जहाज फक्त या धरणात पाहिजे. झाडावरून एक माकड तिकडनं उड्या मारतोय. माझ्या वाटेला हे असंच येत आहे सगळं कठीण. तू जा ना त्र्यंबकेश्वरला. टरबूज खाल्लास का? थंड्या पाण्यात टरबूज बुडवून खायला खूप मजा येते. डमरू काय वाचतो यार. ढगात किती छान छान रंग पसरले आहेत. नाही नाही, नाहीला तिने नाही केलं. न आला होता तिच्यावर म्हणून तिने नाही केलं. वा वा, मी जिंकलेलो अशा पद्धतीने. 2दा जिंकलोय मी. माझ्या वाटेला सगळे कठीण वर झालेत. 2दा जिंकलोय. ह्याच्याकडे गेले. ओके, ठीक आहे, जिंकला. खूप मस्त. प्रसाद अशा पद्धतीने जिंकलेला आहे. थँक्यू सो मच. खूप मजा आली. मला वाटतं जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना अपील करावं तुमच्या स्टाईलमध्ये, पारूने तिच्या स्टाईलमध्ये आणि आदित्यने त्याच्या. पारूच्या टोन मध्ये बोलायचंय का? बर, मी आता सगळ्यांना विनंती करते की समध्यांनी आतापर्यंत पारूवर लई म्हणजे लई प्रेम केलंय, तर यापुढे सुद्धा तुम्ही लई प्रेम करा आणि आम्हाला नंबर 1 मध्येच ठेवा. तेव्हा बघत राहा झी मराठीवर सोमवार ते रविवार संध्याकाळी 7:30 वाजता पारू. अरे बान यार, आई काय करायला संध्याकाळी 7:30 वाजता IPL बघू नका. नुसते आमची सिरियल बघा. पारू फक्त झी मराठीवर 7:30 वाजता. अरे बा.